बातमी येते नाशिकमधून। एका बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं गेल्या 24 तासांपासून धुमसणारा नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येतोय। मध्यरात्रीनंतर आंदोलन थांबवण्यात आलं। सध्या मुंबई नाशिक वाहतूक खुली करण्यात आली आहे। रस्त्यांवर सध्या शुकशुकाट देखील पाहायला मिळतोय। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, तणाव हळूहळू निवळल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच काल जवळजवळ रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत घोटी आणि गोंदे शिवारामध्ये आंदोलन सुरू होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद होता। परंतु सुदैवाने मध्यरात्रीनंतर हा तणाव काहीसा निवळला आणि गेल्या 24 तासापासून बंद असलेला नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। परंतु दुर्दैवाने तणावाच्या परिस्थितीमुळे फारशी वर्दळ रस्त्यांवर पाहायला मिळत नाहीये। परंतु तणाव काहीसा कमी झाला ही आशादायक चित्र आहे। दुसरीकडे ज्या घटना काल मागच्या 24 तासात जिल्ह्यात झाल्या, तणाव, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना, त्याच्यामुळे आज जे आहे ते नाशिक शहरातल्या बहुतांश शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्याच्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बहुतांश शाळांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे। दीपक। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान नाशकात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाच्या प्रयत्नांमुळे लोकांचा संताप उफाळून आलेला। मात्र लोकांनी शांत राहावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। तसंच दोषींवर योग्य कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिले। सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितलं। तळेगाव अंजनेरी या गावामध्ये काल एका 15 वर्षीय आरोपीनं एका लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय की मुलगी पूर्णपणे सुखरूप आहे आणि या संदर्भात राज्य सरकारनं आणि पोलिसांनी अत्यंत तातडीची कारवाई करून आरोपीला अटक केलेली आहे। तात्काळ त्या संदर्भातली चार्जशीट फाईल करून त्याच्यावर जी काही केस आहे ती चालवून त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्देश देखील राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हे जसे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक 2008 अमेंडेड जे आहे त्याच्यामध्ये जे बसतं त्यांच्यावर आणि जे असे मेसेजेस फॉरवर्ड करत आहे आणि ज्याचे काय बेस नाही आहे त्यांच्यावर आम्ही IPC आणि IPX मध्ये कारवाई करणार। अहमदनगर जिल्ह्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 48 वर्षीय पोपट साळवेला अटक करण्यात आली आहे। पीडित मुलगी शनिवारी सायंकाळी भावंडांसह घरच्या परिसरात खेळत होती। त्यावेळी साळवेनं मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि तिला शेतात नेलं आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला। मात्र मुलीच्या नातेवाईकांच्या गाडीचा आवाज आल्यानं आरोपी पळाला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकावर ट्रेन खाली अडकलेल्या महिलेच्या सुटकेचा थरार काल घडला। काल संध्याकाळी बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म नंबर 6वर ही घटना घडली। प्लॅटफॉर्म नंबर 6वरील सौराष्ट्र जनता एक्सप्रेसमध्ये चढताना एक महिला कोच आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमध्ये पडली। मात्र ट्रेन खाली अडकल्यानं तिला बाहेर येता येत नव्हतं। दरम्यान प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेला बाहेर काढणं शक्य होत नव्हतं। शेवटी रेल्वे पोलीस, हमाल आणि काही प्रवासी थेट कोचखाली गेले। मात्र त्या दरम्यान शेजारच्या रेल्वे ट्रॅकवर फास्ट लोकल येत होती। त्यावेळी प्रसंगावधान राखून एका प्रवाशानं जळणारी ट्रेन पुढे जाऊन थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। पोलीस आणि प्रवाशांनी महिलेला खेचून बाहेर काढलं आणि सुदैवानं या महिलेचा जीव वाचला। परतीच्या पावसानं रत्नागिरी, लातूर आणि हिंगोलीला चांगलंच झोडपलंय। रत्नागिरीत दुपारपासून जोरदार पाऊस काल सुरू होता, त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं। सततच्या पावसामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणंही मुश्किल झालं। तर लातूर जिल्ह्यातही सकाळपासून चांगलाच पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। देव नदीच्या काठावरच्या घरात देखील पाणी शिरलं होतं, त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना देवणी इथल्या विवेकवर्धिनी विद्यालयात आश्रय देण्यात आला। तर हिंगोलीतही परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। शहरातील जिणमाता बांगरनगरमध्ये अनेक घरात पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं। बातमी मराठा मोर्चा संदर्भातली मुंबईतला सकल मराठा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं।
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चा संदर्भात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी मुंबईतला मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। तर 14 डिसेंबरला नागपुरात शेवटचा सर्वात मोठा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर निघणार असल्याची माहितीही देण्यात आली। मात्र नागपूरच्या मोर्चांपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास मुंबईतही मोर्चाचं आयोजन करू असं स्पष्ट करण्यात आलंय। मोर्चा संदर्भात औरंगाबादेत झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या जिल्ह्यातून 11 प्रतिनिधी उपस्थित होते। नागपूर अधिवेशनाच्या अगोदर जे मोर्चे तालुकास्तरीय काढत आहेत, जिल्हास्तरीय जे मोर्चे आहेत ते मोर्चे सर्व जिल्हा स्तरावरचे मोर्चे होतील। परंतु नागपूरचा मोर्चा झाल्यानंतर तो निर्णायक मोर्चाच्या होईपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यावर विचार नाही केला तर मुंबईमध्ये मोर्चा निश्चित आम्ही हिवाळी अधिवेशनानंतर काढणार आहोत। मुंबईचा मोर्चा काढायचाच आहे, परंतु स्थगित याच्यासाठी दिली की पहिले आपण हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा काढूया। तिथं जर मागण्या मान्य नाही झाल्या आमच्या मागण्या तर तो मुंबईला मोर्चा आम्ही निर्णायकपणे तो काढणारच आहोत। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरच्या भाषणावरून वाद निर्माण झाल्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट गडाला भेट दिली। अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गडावरच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी दोघांनीही भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची चर्चा केली। तसंच हेलिपॅडच्या कामाचीही पाहणी करण्यात आली। दरम्यान दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंच्या भाषणाला महंत नामदेव शास्त्रींचा विरोध कायम आहे। पंकजा मुंडे यांची व्हायरल क्लिप तोडून मोडून दाखवण्यात आली असून मुख्यमंत्र्यांना या क्लिपच्या चौकशीच्या मागणीसाठी पत्र दिले असं पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी म्हटलंय। तसंच दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे राजकीय भाषण करणार नाहीत तर सामाजिक संदेश देणार असल्याचंही गोविंद केंद्रे यांनी स्पष्ट केलं। असं म्हणाल की तिथं राजकीय भाषण होऊ देणार, राजकीय भाषण करणारच नाहीत ताई। मुंडे साहेब राजकीय भाषण करत नव्हते, मुंडे साहेब समाजाचं भाषण करत होते। क्लिप व्हायरल झाले त्या सगळे आम्ही हे साक्षीदार होते मीटिंगचे। त्या ताईनं कुठलंही चूक बोलले नाहीत, पण जे काही चूक दाखवले ते मोडून तोडून क्लिप दाखवण्यात आलेली आहे। धार्मिक स्थळांचा आदर करावा आणि तारतम्य ठेवून वर्तवणूक ठेवावी असा टोला अजित पवारांनी पंकजा मुंडेंना लगावला। भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वादावर अजित पवारांनी मत व्यक्त केलं। ते काल बीडमध्ये बोलत होते। तसंच श्रद्धेचा विषय वादावादी करून वाढवू नये असा सल्लाही पवारांनी दिला। आपल्या श्रद्धास्थानाचा आदर केला पाहिजे, ही आपली भारतीय परंपरा आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने वागलं पाहिजे। कुठल्याही व्यक्तीने महाराष्ट्रातल्या काय बोलावं, कसं बोलावं, काय तारतम्य ठेवावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो। प्रत्येकाने त्याचा तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, तशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये राहिला पाहिजे, एवढीच म्हणजे त्याच्या संदर्भात। बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री नसून वाळू उपसा मंत्री आहेत अशी उपरोधिक टीका धनंजय मुंडे यांनी काल आष्टीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात केली। यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते। त्यांनीही लोणीकरांना खड्डे मंत्री उपाधी दिली पाहिजे अशी टीका केली। तसंच आत्ताचे मंत्री जनतेची कामं करण्यासाठी मंत्रालयात बसत नाहीत असा आरोपही अजित पवार यांनी केला। आज हा प्रवेशाचा सोहळा आणि शेतकरी मेळावा कुठं होतोय? वाळू उपसा मंत्र्यांचा, माफ करा, पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघात खड्डे एवढे झालेत, ते कशामुळे झालेत? आणि वाळू सप्लाय कोण करतंय? जर असं सरकार असेल आणि असे जर सरकारमध्ये मंत्री असतील तर तुमचं आमचं खरं काय? पाणी पुरवठा मंत्र्याच्या ऐवजी वाळू उपसा मंत्री तो म्हणला, तुम्ही लगेच हसला। कुठेतरी पाणी मुरतं म्हणूनच तुम्ही हसला ना। मी पण पाणी पुरवठा खात्याचा मंत्री होतो, पण मला तशी कोणी म्हटलं नाही। अहो नुसतं वाळू उपसा मंत्री कशाचा, हे खड्डे मंत्री पण झालाय, त्याला दुसरी पण उपमा द्या, खड्डे मंत्री। मुंबईतल्या खड्ड्यांच्या वादावरून अटक प्रकरण पार पडल्यानंतर मुंबई महापालिकेनं शहरातल्या खड्ड्यांना बुजवण्याचं काम हाती घेतलं। दादर आणि मुंबईतल्या अनेक भागातल्या रस्त्यांवरचं पालिकेनं खड्डे भरून काढले। त्यामुळे राजकीय वादातून का होईना मुंबईकरांची खड्ड्यांच्या त्रासातून काही प्रमाणात सुटका झाली। 4 दिवसांपूर्वी मनसेनं पालिकेतल्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केलं। त्या आंदोलनातून मनसे नेत्यांनी
जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून 2 नगरसेवकांना अटक झाली. त्यांना जामीनही मिळाला, पण या सगळ्या महाभारतानंतर रस्त्यावरचे खड्डे बुजले आहेत याचं मुंबईकरांना समाधान आहे. देशभरात दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं, मात्र रावणाचं दहन बंद करा अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संघटनेनं केली आहे. या आदिवासी संघटनेनं तसंच निवेदन जिल्हा प्रशासनाला दिलं आहे. लंकापती रावण हे पराक्रमी व्यक्तिमत्व असून ते आदिवासींचे मूळ वंशज आहेत. तसंच रावण आमचं आराध्य दैवत असल्याचं या आदिवासी संघटनेचं म्हणणं आहे. दसऱ्याला रावणाचं दहन केल्यानं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून देशभरातूनच ही पद्धत बंद करावी अशी मागणी गडचिरोलीतील आदिवासी समाज आणि गोंडवाना विद्यार्थी संघाच्या वतीनं करण्यात आले. दरम्यान हे निवेदन सरकारला पाठवणार असल्याची माहितीही उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी दिली आहे. अष्टमीनिमित्त रुक्मिणी मातेला पांढऱ्या शुभ्र पैठणीत आणि पारंपरिक दागिन्यांनी मढवण्यात आलं होतं, तर विठुरायाला ठेवणीतले दागिने घालण्यात आले होते. विठ्ठल मंदिरातील नवरात्र महोत्सवात पोशाख करताना खास अष्टमीसाठी देवीला ठेवणीतील रत्नजडित दागिन्यांचा वापर करून आकर्षक पद्धतीनं तयार करण्यात आलं होतं. विठुरायाला देखील सजवताना अंजिरी रंगाची मखमली अंगी आणि भगव्या रंगाच्या सोहळ्यातील ठेवणीतील दागिने परिधान करण्यात आले होते. करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा मंगलमय वातावरणात पार पडली. अष्टमीच्या मुहूर्तावर काल रात्री 9:30 वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची उत्सव मूर्ती नगरवासियांच्या भेटीला निघाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची शाही प्रदक्षिणा काढण्यात आली. आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईनं प्रदक्षिणा मार्ग उजळून निघाला होता. भवानी मंडपात अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट घेण्यात आली. त्यानंतर छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली. रात्री 12च्या सुमारास नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधण्यात आली. अष्टमीच्या दिवशी अंबाबाईची पालखी नगर प्रदक्षिणाला निघते. या दिवशी देवीनं महिषासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. सुरतमधील उमियाधाम मंदिरात नवरात्रीनिमित्त 35,000 भक्तांनी दिवे पेटवून देवीची महाआरती केली. 35,000 दिव्यांनी केलेली महाआरती ही डोळ्यांचं पारणं फेडणारी होती. उमिया देवीच्या मंदिराची विद्युत रोषणाई आणि दिव्यांची आरास यामुळे महाआरतीचे दृश्य डोळे दिपवून टाकणारी होती. या महाआरतीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं गुणगान करताना त्यांना थेट वाघाची उपमा दिली. नरेंद्र मोदी माँ दुर्गेचे भक्त असून त्यांना शक्ती प्राप्त झाल्याचंही फडणवीस म्हणाले. दुर्गादेवीचं वाहन वाहक असून आपले पंतप्रधान वाघासारखे. भारताकडे कोणी डोळे वटारल्यावर त्यांच्या विरोधात कशी सर्जिकल स्ट्राईक करायची हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहीत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. ते नागपुरातील कोराडीत स्वामी विवेकानंद मालती स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माननीय पंतप्रधान जे आहे म्हणजे ते देखील त्यांना देवीचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि देवीचं वाहन काय तर ते वाघ आहे आणि आमचे पंतप्रधानही वाघासारखेच आहे. आपल्याला माहिती आहे की भारताकडे कोणी डोळे वटारून पाहिले तर कसे सर्जिकल स्ट्राईक करायचे आमच्या पंतप्रधानांना नीट माहिती आहे. बातमी पुण्यातली आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलवर मध्यधुंद टोळक्यानं हल्ला केला.
पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राळे रात्री गस्त घालत होते. दरम्यान त्यांनी मद्यधुंद टोळक्याला अडवलं, मात्र त्यांनी राळेंच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तर जखमी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राळेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अहमदनगरमधील कासार पिंपळगाव इथे झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. इनोव्हा आणि मारुती कारची समोरासमोर धडक झाली असून काल दुपारी हा अपघात झाला. त्यात मारुती कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला. ते कासार पिंपळगाववरून मोहाटा देवीच्या दर्शनासाठी जात होते, तर इनोव्हा कार विरुद्ध दिशेनं नगरकडे जात होती. त्यावेळी दोन्ही कारचा अपघात झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या राहत असल्याचा आरोप करून मीरा रोडमधल्या नायजेरियन नागरिकांच्या विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला. अंमली पदार्थांचं सेवन करून नायजेरियन नागरिक तुच्छात मांडतात, रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालतात असा आरोप स्थानिकांचा आणि शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे नायजेरियन नागरिकांना हाकलून न दिल्यास पुढचं आंदोलन शिवसेना स्टाईल असेल असा इशाराही आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. पालघर जिल्ह्यात 23 ऑक्टोबरला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून वसई विरार नालासोपारा या परिसरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास 700च्या वर बाईकस्वारांनी सहभाग नोंदवला. वसईतल्या चिमाजी अप्पा मैदानातून निघालेल्या रॅलीची विरारमध्ये सांगता झाली. 23 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मराठा समाज लाखो संख्येनं सहभागी होईल असं देखील सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या मराठा मोर्चाबाबत साशंकता असली तरी काल बदलापुरात मराठा क्रांती मोर्चा यशस्वीपणे पार पडला. या मोर्चात सुमारे 50,000 लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केलाय. खरं तर हा मोर्चा 16 ऑक्टोबर रोजी होणार होता, पण मोर्चातली ऊर्जा कमी होऊ नये यासाठी आयोजकांनी या मोर्चाची तारीख अलीकडे घेतली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली आणि शिवाजी चौकात या मोर्चाचा समारोप झाला. मुंबईतल्या सूर्य हॉस्पिटलमध्ये लठ्ठपणावरील भारतातील पहिलं क्लिनिक सेंटर सुरू झालं आहे. ब्युटिफुल यू या क्लिनिक सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पुणे आणि मुंबईतल्या खाजगी आणि सरकारी शाळांमधील 8वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या जवळपास 18% मुलांमध्ये लठ्ठपणा, 32% मुलांमध्ये ओव्हरवेट आणि 52% मुलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण आढळून आलं. त्यामुळे भारतातसुद्धा लठ्ठपणा ही वाढती समस्या होऊ लागली आहे. विशेषतः महिला आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये ही समस्या जास्त जाणवते आहे. डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला अध्यक्षपदासाठी शर्यती असलेले लेखक प्रवीण डवणे उपस्थित होते. या संमेलनासाठी सुमारे 5 कोटींचा खर्च येणार असून 25 लाखांचा निधी शासनाकडून तर महापालिकेकडून 50 लाखांचा निधी मिळणार आहे. या संमेलनामध्ये वाट टाळावा, विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, बालसाहित्य असावं, स्थानिकांना वाव मिळावा, महिलांसाठी विशेष परिसंवाद असावा, अंधश्रद्धा निर्मूलनावर विशेष चर्चासत्र असावं, अशा अनेक सूचना उपस्थितांनी दिल्यात. या बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकरही उपस्थित होते.